गुड मॉर्निंग बोबुडी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. पडशील ना तिकडे, पडशील. गुड मॉर्निंग. अरे दिवसाने आमच्या दोघांची सकाळ एकत्र झाली आहे. नाही तर रोज ह्याची त्याच्या डॅडू सोबत होते सकाळ, है ना, है ना. कोण असतं तुझ्या साईडला? डॅडू असतं ना. आज मम्मा आहे ना. बाबू रोज मी ऑन ड्युटी असते आणि अखिल ऑफ ड्युटी असतो. आज मी ऑफ ड्युटी आणि अखिल ऑन ड्युटी आहे, है ना, है ना. अरे 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 आपण जिमला जायचं. मी आजपासून जिम स्टार्ट करायचं विचारत आहे. बाय द वे हो, मग तू कशाला फिरवलंस गोल गोल? जायचं का आता जिमला? आपण उठतोस, आपण जाऊ जिमला. खाऊन घ्यायचं, खाऊन जिमला जायचं. नको, आल्यावर खाऊयात. मी आज 3 महिन्यापासून सुट्टीवर आहे जिमच्या. आज विचार करते, बघू ऋत्विज काय करतो. तू जायचं का? चल ना, आवर जाऊयात. मम्मा आणि तू. मस्त आहे जिम. सो जिम जा रहे हैं. हॅलो, हाय, हाऊ आर यू? जस्ट जेवण झालं आहे माझं आणि ऋत्विजचं. आत्ता वाजले 2:45, नाही 2:40. मी आज डाळ बनवली होती, मुगाची हिरव्या सालीची डाळ, आणि चपाती आणि राईस. सो एकदम सिम्पल प्लेनचं जेवण होतं. इथून पुढे ऋत्विजला मला झोपवायचं आहे. आत्ता गाणी बघतोय तो. दिवसभराचं त्याचं शेड्यूल असंच झालं आहे. मॅक्झिमम टाईम त्याला गाणी बघायची असतात. खूप ओरडायला लागतं, खेळवायला लागतं, खालती न्यायला लागतं, फिरायला न्यायला लागतं, तेव्हा तो गाणी सोडतो. सो अपार्ट फ्रॉम दॅट मी पूजा केली देवांची. अश्वी तर पूजा आपली झालेली आहे देवांची. फक्त फुलं व्हायची राहिली आहेत, जी मी आणली होती मग अशी पाण्यात ठेवली होती. पण घाईघाईत माझी ती व्हायचीच राहिली. इतकी सकाळी जाऊन फुलं वेचून आणली आणि ती माझी व्हायची राहिली. सो आपण फुलं वाहूयात देवांना. चल, लक्षात आलं तर आपण ब्लॉगमध्येच घेऊयात ती प्रोसेस. कारण खूप फुलं आहेत आपल्याकडे, खूप. आपला पूर्ण देवारा सजणार आहे. सो लेट्स डू दॅट. आणि मग बघूया. परत एकदा मी बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवते. लुक ॲट दिस. सो आता मी आवरायला घेते, कारण मला जायचंय बाहेर. अखिल येणार आहे घरी आणि मी जाणार आहे त्याच्या जागेवर. just to relieve him. I am the reliever today. I mean each day I am the reliever. मी सकाळी जाते
पण आजपासून नवीन शेड्यूल झाले, जसं मी आय थिंक ब्लॉगच्या टायटलमध्ये सांगितले, माय न्यू रुटीन. तर आजपासून रुटीन आपलं चेंज झालेलं आहे. आय होप हे रुटीन 1-1.5 आठवडा तर राहील. आफ्टर दॅट थोडा अजून चेंजेस होतील, पण मग तेच रुटीन कंटिन्यू राहील. मध्ये आधी थोडंफार आम्ही रुटीन चेंज करत राहतो काही गोष्टींच्या ॲडजस्टमेंट्सनुसार, अदरवाईज असं रुटीन नाही चेंज होत. तर आता मी टॉप शोधते कुठला घालायचा. एवढ्या साऱ्या ऑप्शन्समधनं शोधणं किती कठीण होतं, आय कॅन टेल यू. तर आता आपण एखादा डार्क कलर बघूया. सिम्पलसा टॉप आहे हा, डार्क कलरमध्ये. तर मी आत्ता वाजलेत रात्रीचे 10. आपण डायरेक्ट रात्री भेटतोय. मला दुसऱ्या रूममध्ये जाऊन बोलवते कारण ऋत्विज गाणी ऐकतो आणि त्याचा डिस्क्लेमर कॉपीराईट येऊ शकतो. सो येस, आपण डायरेक्ट 10 वाजता भेटतोय. मी ॲक्च्युली दुपारी जी 3 वाजता 2:30-3 वाजता जाणार होती ती मी लेट गेली, 4 वाजता गेली. आणि आज प्रॉन्स बिर्याणीचा प्लॅन होता, त्यामुळे मी प्रॉन्स घेऊनच गेली आणि तिकडेच प्रॉन्स साफ करून वगैरे घेतले. आली लेट, 7 वाजता आली. प्रॉन्स मॅरिनेट करून ऑलरेडी आणले होते मी तिथे, कारण मी सगळ्या गोष्टी घेऊन गेली होती तिथे मॅरिनेट करण्यासाठी. कारण प्रॉन्स सोलायला साफ करायला खूप वेळ जातो. लिटरली मला पाऊण तास जाणार होता, त्यामुळे मी तिथेच साफ केलं. कारण तिकडे आमच्या काकी असतात, त्या काकी मला मदत करतात, त्यामुळे त्यांनीच सगळे प्रॉन्स साफ केले. मी फक्त मॅरिनेट केले आणि मी घरी आणलं. आल्यावर मी राईस भिजवला होता, बिकॉज बासमती राईस इज मस्ट. आणि बासमती राईसमध्ये जर तुम्ही बिर्याणी बनवताय तर तुम्हाला तो 1 तास तरी पाण्यात भिजवून ठेवायला लागतो. माझा आणि अखिलचा आज चाय टाईम पण लेट झाला, कारण अखिल मी घरी आल्यावर चहा घेऊन निघाला. जरा फोन रेस्ट करते इकडे. ओके, सो दूध संपलेलं होतं कम्प्लिटली. मी दूध आणलं, दूध तापवलं, चहा बनवला. आम्ही 7:30 वाजेपर्यंत चहा घेतो, बिकॉज चहा टी टाईम तुम्हाला माहितीच आहे, आम्ही कधी मिस करत नाही. ऑलमोस्ट माझ्या नेहमी ब्लॉग्समध्ये आमचा टी टाईम नक्कीच शेअर व्हायचा आधी, आता पण तसंच आहे. आणि 7:30 पर्यंत चहा वगैरे सगळा झाला. मी कांदा कटिंग केला आणि इव्हनिंग वॉक असतो ॲक्च्युली माझा रोजचा. नवीन रुटीन जे माझं स्टार्ट झालं त्याच्यामध्ये इव्हनिंग वॉक असतो रोजचा. मी वॉकिंग म्हणजे ॲज सच रनिंग वगैरे असं काही करत नाही, जोरात फास्ट बिस्ट काही चालत नाही. नॉर्मल मी फ्रेश व्हायला जाते. माझे प्रॉन्स ऑलरेडी मॅरिनेटेड होते, कांदा चिरलेला होता, राईस भिजवलेला होता. आल्यावर फक्त मी फोडणीला टाकलं. 15-20 मिनिटात घरी आले, प्रॉन्स बिर्याणी बनवली, जी तुम्हाला दाखवणार आहे. मी बनवताना मी सिरियसली सॉरी, मी रेसिपी शेअर करणार होते या ब्लॉगमध्ये, पण मी कम्प्लीट विसरून गेले काही गडबडीत. बट आम्ही बनवली, मी आणि ऋत्विज आम्ही जेवलो आणि आता आम्ही नाईट वॉकला चाललो आहे, जे माझ्या नवीन रुटीनमध्ये ऑलरेडी आहे. म्हणजे हे 1 महिन्याभरापासून चालू आहे आमचं. आम्ही रोज नाईट वॉक्स करतो, इव्हनिंग वॉक्स करतो, त्यामुळे आता नाईट वॉकचा टाईम झालेला आहे. डाएट वॉक वगैरे हा काही नाही आहे, गप्पा मारत मारत वॉक करतो. रात्री 11:15 11:30 पर्यंत आमचं हे टाईम असतं, टाईम असतो हा. सो ते आता आहे माझं, आणि हे सगळं माझं नवीन शेड्यूलचं पार्ट आहे. घरी येते, घरी आल्यावर झोपते, दुसरा दिवस परत नवीन स्टार्ट. तर उद्या परत आपल्या सकाळी जिमचा टायमिंग आहे. उद्या जिमला मी जरा लवकर जाणार आहे. आज खूप लेट गेली होती, उद्या 6:30-7 असं शेड्यूल आहे. लेट्स सी. तर ब्लॉग मी आता संपत नाही, पहिले तुम्हाला बिर्याणी दाखवते. बिर्याणी आज नेहमीपेक्षा थोडीशी स्पायसी झाली होती, पण रंग खूप छान आला आहे. तुम्हाला मी दाखवते, पहिले मग आपण बोलूया. सो ही आहे माझी बिर्याणी. कलर तुम्ही बघू शकता, जरा डार्कच आहे कारण स्पायसी आहे. हिरव्या मिरच्या पण आहेत आणि लाल तिखट पण आहे, त्यामुळे थोडंसं जास्त झालं. हे आपले प्रॉन्स आहेत छोटे छोटेसे, टायगर प्रॉन्सच होते, पण ते शिजल्यावर पण छोटेच होतात, कांट हेल्प. ही बनवलेली बिर्याणी आहे आणि माझा मसाला थोडा एक्स्ट्रा झाला होता, तो मी इकडे ठेवला आहे. सो या 2 गोष्टी आहेत. आणि मी आणि ऋत्विजने एवढा भात संपवला आहे, आणि हा आमच्या डॅडीसाठी, अखिलसाठी. सो रेसिपी तर मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये शेअर नाही केली, बट मला 2-3 गोष्टी प्रॉन्स बिर्याणीबद्दल सांगायच्या आहेत. जर तुम्ही बनवत असाल किंवा बनवणार असाल तर प्रॉन्स बिर्याणीमध्ये लास्टला क्रीम ॲड करा. क्रीमनी खूप वेगळी टेस्ट येते त्याच्या ग्रेव्हीला, खूप म्हणजे खूप वेगळी टेस्ट येते आउट ऑफ दी बॉक्स. आणि बाकी सगळी प्रोसेस तुम्ही
चिकन बिर्याणी सारखीच करा. अजून वेलची, हिरवी वेलचीची पावडर थोडी जास्त टाका. 2 गोष्टी तुम्ही एक्स्ट्रा करा बिर्याणीमध्ये. तुमची प्रॉन्स बिर्याणी खूप छान लागेल. आणि टोमॅटोज, मी चिकन बिर्याणीमध्ये टोमॅटो वापरत नाही, पण प्रॉन्स बिर्याणीमध्ये टोमॅटो आणि लिंबू या 2 गोष्टी नक्की वापरायच्या. कारण मच्छी किंवा फिशच्या कुठल्याही याच्यामध्ये थोडंसं आंबटपणा आपण द्यायचा असतो. या 2 टिप्स आहेत, तुम्ही फॉलो करू शकता. अँड दॅट इज इट. सो ऋत्विज आता गाणी बघतोय आणि मला त्याला हलवायचं आहे. ऋत्विजने खूप एक नवीन सवय लावली ज्यासाठी मी खूप इरिटेटेड आहे. तो ते बघ, फटका देऊ देऊ. काय करतोस, काय करतोस सांग, काय करतोस सांग, दाखव काय करतोस. हा ओठांची सालं काढतो. काढतोस की नाही, काढशील परत नाही. मी औषध लावीन नाही तर. ह्याला गाणी बघताना डिस्टर्बन्स नाही झालं. आणि रूममध्ये पसारा किती केलाय, लेट मी शो यू ह्याचा पसारा. हा बघा, ही रूम 2 वाजता साफ केलेली आहे मावशीने आणि तरी पण हा पसारा बघा. हे बघा, सगळीकडे गाड्या, सगळीकडे खेळणी. कांट हेल्प. स्वतः अखिल येईल थोड्याच वेळात. आम्ही खालती जायला निघतो. अखिल आला की मी त्याला जेवण वाढायला ऑब्व्हियसली वर येते. जेवण वाढून झालं की परत मी वॉकला जाते. सो आणि तुमच्याशी नंतर